पीछे आ कुछ चल क्या पीछे आ सहायता दिया जा रहा है? बहुत ही चल पीछे आ तेरा सर आ रहे हैं। ये गुप्ता परिवार है, उसमें वो मौन है ना, 7 लोगों की मौत हुई है, 2 लोग घायल हैं। शासन की ओर से उनको 5 लाख रुपए की प्रत्येक जो मृतक है उसको परिवार को दिया जाएगा। 2 लोगों को जो घायल है उनका भी इलाज शासन करेगा। इसकी उच्च स्तरीय चौकसी होगी, इंक्वायरी होगी और दोबारा ऐसी दुर्घटना ना हो। अभी राहुल शवाजी ने कहा है कि ये इसकी पूरी जांच होनी चाहिए और निश्चित रूप से इसमें सर पीछे जो आगे भी ऐसी दुर्घटना ना हो इसके बारे में एक बैठक ली जाएगी और लोगों को इधर शासन की ओर से मदद दी जाएगी। मुंबईच्या दाटीवाटीच्या असलेल्या अशा झोपडपट्ट्यांमध्ये शिवडी में हुआ है, फिर आज यहाँ पर आग लग गया है। आज अभी जो हुआ है उसके बारे में तो जांच होगी, लेकिन अभी उनको शासन की ओर से तो तत्काल मदद करनी चाहिए। सर पहले जो तो हर मृतक को 5 लाख रुपए देने का निर्णय लिया है। जो घायल है उसका भी इलाज सरकार करेगी। दोबारा ऐसी दुर्घटना ना हो इसके लिए जांच होगी और उसमें जो भी प्रिकॉशन सेफ्टी मेजर्स लेने हैं वो ले जाएंगे। इसमें सारे का भी कुछ प्रकल्प है, उसमें कुछ दिक्कतें हैं उसको भी दूर किया जाएगा। सर पिछली बार भी कई घटनाएं हुई है। ओके थँक यू। काल सिद्धार्थ कॉलनी आज पहाटे 5 वाजता दुर्दैवी घटना घडली आणि त्याच्यात आमच्या सिद्धार्थ कॉलनीतल्या 7 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि वारंवार सिद्धार्थ कॉलनीमध्ये या घटना घडत आहेत। यापूर्वी पण सिलेंडर ब्लास्टच्या घटना घडलेल्या आहेत आणि आता सिद्धार्थ कॉलनीच्या सुरक्षिततेचा एक गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण वारंवार घटना घडत आहेत आणि गेल्या वेळी पण 7 नागरिकांचा मृत्यू झालेला, 9 जण जखमी झाले होते। आजही तसंच 7 जणांचा मृत्यू आणि 9 जण जखमी झालेले आहेत। त्यामुळे एक भीतीचं वातावरण सिद्धार्थ कॉलनीमध्ये निर्माण झालेलं आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब लवकरच आता या ठिकाणी घटनास्थळी भेट देणार आहेत। आम्ही त्यांना हीच विनंती करणार आहेत, सिद्धार्थ कॉलनीचा हे जे भीतीचं वातावरण आहे जर दूर करायचं असेल तर हा संपूर्ण परिसर हा डेव्हलप झाला पाहिजे आणि ही जी टांगती तलवार आहे, नेहमी आगीची घटना असेल, सिलेंडर ब्लास्टची घटना असेल, इतर ज्या काही दुर्दैवी घटना असतील त्या नेहमीच या ठिकाणी भविष्यात घडू शकतात, तर त्या घडू नये याकरता आता राज्य सरकारने पुढाकार घेऊन या ठिकाणी ठोस कदम आणि ठोस निर्णय या ठिकाणी घेतला पाहिजे। आता माननीय मुख्यमंत्री साहेब आल्यानंतर हीच आम्ही विनंती करणार आहोत। बाकी शासनातर्फे जे दुर्दैवी कुटुंब आहे त्यांना निश्चित त्यांना आर्थिक सहाय्य हे केलं जाईल। त्यांच्या दुःखात शासन असेल, आम्ही सर्वजण सहभागी आहोत। या घराच्या दुरुस्तीच्या संदर्भात पण तात्काळ सर्व प्राधिकरणांना सूचना देतो। लवकरच आजूबाजूची पण घरांची सर्व दुरुस्ती आहे ती आपण लवकरात लवकर करतोय, परंतु सर्वात महत्वाचा प्रश्न आहे पुन्हा एकदा अशी घटना घडू नये आणि सिद्धार्थनगरच्या आमच्या रहिवाशांचा जीव वाचावा। त्यांच्या जीवाच्या दृष्टिकोनातून एक निर्णय होणं खूप अत्यंत महत्वाचं आहे। गेले कित्येक वर्ष रखडलेला प्रकल्प आहे, तो प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने आता पुढाकार घ्यायला पाहिजे आणि संपूर्ण जबाबदारी ही शासनाने घेतली पाहिजे। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांना आता हीच आम्ही विनंती करणार आहोत।